मित्रांनो, हा आपला दुसरा ब्लॉग आहे. आता आपण इथून घरी जातो. हे पूर्ण बघताय असं पूर्ण एका प्रकारे एका काळात शेती होती. ते बोलतात का तिथं शेती नाही त्यांची, फॉरेस्ट त्यांच्याकडून खेचून घेतली ती शेती. बोलणार आहोत तर आम्ही काय तर त्यांच्यासोबत जरा थोडीशी काय करतायत, कसे आहेत. काही दिवसानंतर इंटरनेशनल ट्रिपला क्या बोलते हिंदी में, कन्नड़ में क्या बोलते. लगता है अंकल जी का मूड नहीं है अभी बोलने का. ठीक है, हम लोग अभी आगे जा रहे. ते मराठी येत नाही आणि हिंदी पण येत नाही, तर मी त्यांच्यासोबत जरा कन्नडमध्ये बोलायचा प्रयत्न करू. आपण ट्राय करतोय सध्या. आता मी त्यांना विचारतो. प्रभू, आणि ह्या बघा आपण यांच्या गाई गिरे रहेंगे अभी. ये देखो, आणि आपला पहिला ब्लॉग असल्यामुळे आपल्याला काय एवढा घंटा माहित नाही याबद्दल. असे सगळं काही बघत जाणार आहोत तिथून. मस्त असं सुंदर असं इथे लोक शेती करायची म्हणजे 7-8 वर्षापूर्वी. पण त्यामुळे आता ते ज्यावर तर आम्ही सध्या चालतोय त्यांना विचारतो. अजून उगतात बोलतात सगळेजण. हे मी तुम्हाला 10 वेळा सांगतो. आपल्यावरती कमेंट येतील की तू सध्या कोकणामध्ये आणि फक्त 100 ते 150 किलोमीटरच्या अंती. आणि असं आम्ही आता इथून त्यांच्या घरी जळण वगैरे नेताना लाकडी वगैरे तोडून झाड भेटणार. छोट्याशा झाडामध्ये आपण निघतोय सध्या तरी. नमस्कार मित्रांनो, हा आपला दुसरा ब्लॉग आहे. आता आपण इथून घरी जात आहोत. हे मागे आहेत आमचे प्रमोद भाऊ. आणि आता आम्ही सध्या इथून आहोत. आता हे जंगल नाही एका प्रकारे पहिली तर शेती होती, पण फॉरेस्टने यांच्याकडून सगळी ती हिसकावून घेतली. हे पूर्ण बघताय असं पूर्ण एका प्रकारे एका काळात शेती होती, पण आता इथे काहीच नाही. आपण बघतो इथे पूर्ण आता नल्ले लोक आहेत ही सध्या तरी. समोर बघू शकतात एक बाबा आहेत, ते त्यांची गाई आहेत, म्हशी आहेत, इथे चरवत आहेत. आणि आता आम्ही त्यांच्या बाजूने जाणार आहोत. विचारपूस करू ते कसे आहेत, काय करतायत, बघू काय बोलतायत ते. आपल्याला अजून एवढा काय अनुभव नाही आहे. आपण या व्लॉगिंगमध्ये सध्या नवीन आहोत. विचारपूस करू. हे समोर जे दिसतंय तुम्हाला, तिथे आमच्या प्रमोद भाऊची शेती होती पहिली. आता ती शेती तर नाही आहे सध्या. ते बोलतात का तिथं शेती नाही त्यांची, फॉरेस्ट त्यांच्याकडून खेचून घेतली ती शेती. आता सध्या आमचे प्रमोद भाऊ जरा टेन्शनमध्ये चाललेत ना. माझ्या पायामध्ये हातामध्ये काहीतरी घुसलं. हे बघा, असं मोठामध्ये काय ना काय तर घुसत असतं. आपलं काम आहे की जरी संकट आली तरी आम्ही यातून बाहेर पडणार म्हणजे पडणार. ते समोर आहेत ते काका, आम्ही त्यांच्यासोबत बोलणार आहोत. हे दिसत आहेत तुम्हाला, काठी हातामध्ये घेऊन उभे आहेत. अभी उनके साथ हम लोग बातचीत करने बोलणार आहोत. तर आम्ही काय तर त्यांच्यासोबत जरा थोडीफार टॉकिंग करणार आहोत. आम्हाला तर कन्नड काय घंटा येत नाही, तरी पण आम्ही करणार आहोत थोडीफार विचारपूस त्यांची. काय करतायत, कसे आहेत वगैरे वगैरे. आता इथून पुढे आपले रोज ब्लॉग चालू होतील, आठवड्यातनं किंवा महिन्यातनं. मित्रांनो, प्लीज सपोर्ट करा आपल्याला. आपण यानंतर काही दिवसानंतर इंटरनॅशनल ट्रिपला पण जाणार आहोत. प्लीज सपोर्ट करा आपल्याला. ओवाळी म्हशी नाहीत, फक्त गाईच आहेत. ते बाबा तिथे बसलेले आहेत शेताखाली उन्हामध्ये. जास्त ऊन पडलंय म्हणून पायामध्ये खूप सारं टोचायला लागलंय. हे पूर्ण कुसळ आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये. और तुम्हारे भाषा में क्या बोलते हैं इसको, कन्नड़ में? अंकल जी इसको क्या बोलते हैं हिंदी में, कन्नड़ में इसको क्या बोलते हैं? आपका नाम क्या, बोलिए ना. अरे बोलिए, हम लोग इधर ब्लॉग कर रहे हैं अभी आपके लिए. अरे आपका नाम तो बोलिए.
लगता है अंकल जी का मूड नहीं है अभी बोलने का। ठीक है, हम लोग अभी आगे जा रहे हैं। ओके ओके, इनको अभी सुनाई नहीं दे रहा, इनका प्रॉब्लम हमें समझ में आ गया। इनके हाथ में देखो एक कुराड़ी है, हाँ कुराड़ी है, एक डंडा है, और इनके नहीं नहीं किधर गई रे, वो देखो उधर बकरियां है उनकी, आपको दिखा देता हूँ वीडियो में। और ये भी इनकी गाय मशी है। दादाजी आपका नाम बताइए ना। भावांनो मी काय बोलतोय, यांना आजोबांना मराठी कन्नड येते, मराठी येत नाही आणि हिंदी पण येत नाही, तर मी त्यांच्यासोबत जरा कन्नडमध्ये बोलायचा प्रयत्न करतोय। तर आता बघू काय होतं, मला पण कन्नड येत नाही, तर आपण ट्राय करतोय सध्या। तर आता मी त्यांना विचारतो, तो बताइए नीम नीम आता असू दे भावांना, आपल्याला काय माहित नाही, आपल्याला कन्नड पण कळत नाही, त्यांना मराठी समजत नाही, हिंदी समजत, त्यांना ऐकायला पण कमी येते। आपका नाम? प्रभू। यांचं नाव आहे प्रभू। आणि ह्या बघा आपण यांच्या गाई, ते वासरू बघा, ते बघा, अरे मारामारी कशाला करताय? आता हे यांच्यासोबत कन्नड मध्ये प्रनाउन्समेंट करतायत। आता त्यांना विचारलं त्यांनी काहीतरी, स्टॉप करो, चलो बाय बाय, मिलते हैं हम लोग, टाटा, सी यू। ये देखो देखो इनके हाथ को लगा है, एक इधर तो गिरा है अभी, ये देखिए इनके हाथ को लगा है, लगता है गाय वगैरह चराते समय किधर तो गिरे रहेंगे। अभी ये देखो पीछे का वेव, ये दादाजी को हम लोग बोलते हैं बाय बाय, चलो मिलते हैं, ओके बाय। आता आम्ही या जंगलात चाललोय। आता तुम्हाला अर्ध हिंदी अर्ध मराठी बोलतोय मी, याबद्दल कोणी कोणाला डाऊट नका वाटून घेऊ। आणि आपला पहिला ब्लॉग असल्यामुळे आपल्याला काय एवढा घंटा माहीत नाही याबद्दल, तुम्हाला वापस तर सांगतोय मी। आपला पहिला ब्लॉग असल्यामुळे आपण काही करू शकत नाही, तर फुल हवा येते। तुम्हाला जर प्रॉब्लेम होणार असेल ऐकायला वगैरे तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। आता जंगल आहे, जंगलातून आम्ही आता स्टार्ट करणार आहोत घरी जायचा एक रोमांचक असा सफर। सुंदर असे सगळं काही बघत जाणार आहोत तिथून, मस्त असं सुंदर असं सगळं काय। आणि इथून आम्ही घरी जाऊन जरा जेवणार वगैरे, त्यानंतर आमचा एक दुसरा ब्लॉग आता आम्ही एक शूट करणार आहोत। तो म्हणजे अजून तिकडे आमचा प्रमोद भाऊ बोलला होता की त्या साईडला कुठंतरी एक मंदिर आहे, तर तिकडे आम्ही जाणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये शूट करायसाठी। तर आता भावांनो, आता हे जंगल असं एकदम सुंदर असं चालू होत आहे, एक 2-3 किलोमीटर जंगल आहे, पण ठीकठाक असं एकदम, म्हणजे बोलतात की म्हणजे 2017-18 साली ते लोक शेती करायची, म्हणजे 7-8 वर्षापूर्वी। पण त्यानंतर यांच्या गावातल्या कुठल्या एका मूर्ख माणसाने मूर्ख अशी घाण गोष्ट केली, त्यामुळे लोकांना हा त्रास सहन करावा लागतोय। इथे खूप साऱ्या लोकांच्या जमिनी होत्या, पण ते त्यांच्या नावावरती नव्हत्या, तर त्यामुळे आता ते फॉरेस्टने येऊन सगळं काहीच्यावरती त्यांचा कब्जा मिळवला आहे। लोक आता बोलतात की आता झालं गेलं ते उचलून जायचं म्हणून, आणि लोकांनी आपापल्या जमिनी गमावल्या आहेत। आणि ही जागा जी बघताय तुम्ही, ही आमच्या प्रमोदची जागा आहे, ज्यावर तर आम्ही सध्या चालतोय ते आमच्या प्रमोद भाऊची जागा होती एकेकाळी, पण आता हे सध्या फॉरेस्टकडे आहे। आणि हे सुंदर असं वातावरण तुम्हाला मी काजूचं झाड दाखवतो, थांबा जरा। काजूचं झाड मला पण माहित नाही, मी यांना विचारतो। इधर तो नाही काजू, इथं तर काजू झाड नाही आहे कुठंच। हे बघा, हे भावांनो, हे झाड आहे, हे काजूचं झाड आहे, यावरती काजू उगतात बोलतात सगळेजण। हे काजूचं झाड आहे सध्या तरी। हे बघा, यांची फुलं वगैरे आता उगवलेत सुंदर असं। तुम्हाला असं वाटणार नाही की आपण कोकणामध्ये आहोत असं, कारण की कोकण नाही, एक कर्नाटक आहे। मी तुम्हाला 10 वेळा सांगतो, आपल्यावरती कमेंट येतील की तू सध्या कोकणामध्ये आहेस म्हणून,
पण सॉरी भावांनो, आपण सध्या कोकणामध्ये ना, आपण कर्नाटकमध्ये आहोत. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती. इथून महाराष्ट्राचा बॉर्डर फक्त आणि फक्त 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि हे गावाचं नाव आहे रामपूर. 100 किलोमीटर. तर भावांनो, हे बघा असं एक सुंदर असं वातावरण आपण बाहेर आता निघत आहोत. आणि तो खूप ठिकाणी असं काजू झाड आहे. तर कोण विचार करू नाही शकत की इथे हे बघा हे काजू झाड, ते पुढं दिसतंय ते काजू झाड, हे पण एक छोटंसं काजू झाडच आहे. आणि मग अशी आम्ही जाताना आता इकडनं गेलतो, असं त्या साईडला गेलतो आणि तुम्हाला मी ती मगाशी गुफा दाखवली होती ती. आणि असं आम्ही आता इथून असं पुढं पुढं बाहेर निघतोय. मगाशी आम्ही त्या जंगलातनं गेलो, आता आम्ही या रस्त्यावरतून बाहेर निघतोय. सुंदर असं आहे वातावरण. असं कुणाला वाटणार नाही की मी गावी आहे म्हणून. अशी काजू झाडं वगैरे इकडनं आता आपल्याला माहीत नाही कुठे बाहेर निघणार ते, आणि इकडनं पण आपल्याला माहीत नाही. असं सुंदर असे वातावरणातून या इकडे लोक झाडं वगैरे तोडताना, त्यांच्या घरी जळण वगैरे नेताना, लाकडी वगैरे तोडून झाडाच्या. आयुष्यामध्ये पहिल्यांदा ब्लॉग, प्लीज जरा सपोर्ट करा आपल्याला. आणि असं तुम्हाला वाटत असेल की माझा आवाज असा कसा आहे, पण जे आहे ते आहे. आपण यामध्ये काय एडिटिंग वगैरे करणार नाही आहोत. पूर्ण असं जंगल असं थोडंसं छोटंसं टाईपनं. हे जंगल जुनं नाही, हे लेटेस्टवालं जंगल आहे एका प्रकारे, 7-8 वर्षापासूनचं. तर तुम्हाला तेव्हा एवढ्या मोठ्या मोठ्या झाडे तर नाही भेटणार. छोट्याशा झाडामधून आपण निघतोय सध्या तरी. आणि एकदम असं सुंदर असं वातावरण आहे ते. आणि सकाळ सकाळी तेवढी थंडी वाजते, बापरे बाप. चला भावांनो, आता आपण बाहेर निघत आहोत. पुढे आपलं एंडिंग आहे ह्याचा. आपण 1 किलोमीटर कधी क्रॉस केलं आपल्याला समजलं नाही. चला आता आपण पुढे भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र, जय हिंद.